इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय। खामेनींच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून 6 मार्च रोजी एक खळबळजनक पोस्ट करण्यात आली आहे। या पोस्टमध्ये इस्रायलच्या झायोनी राजवटीला भीषण इशारा देण्यात आला असून त्यात इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं म्हटलंय। खामेनींच्या मृत्यूनंतर आलेली ही पहिलीच पोस्ट आहे। इराण आता इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळतात। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सरणे यांच्याकडून। विशाल, खामेनींच्या मृत्यूनंतर त्यांच्या एक्सवरून ही पहिलीच पोस्ट करण्यात आलेली आहे। याचाच अर्थ आता मोठं भीषण युद्ध इथे होणार हे स्पष्ट दिसतंय। खरं पाहिलं तर ही एक पहिलीच पोस्ट म्हणावी लागेल। खामेनी यांच्या मृत्यूनंतर, त्यांचा जो मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून ही पहिली पोस्ट करण्यात आलेली आहे। आणि ह्यामध्ये एक एआयचं चित्र जे आहे मिसाईलचं त्यांनी निर्मित केलेलं आहे, अत्यंत बोलकं आहे। हे संपूर्ण चित्र जे आहे त्या 3 चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये पहिला चरण जे आहे ते मिसाईल बनवण्याचं, दुसरं चरण जे आहे ते लॉन्चिंगचं, आणि तिसरं चरण जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने थेट इस्रायलवर अटॅक केल्याचं दाखवलेलं आहे। आणि त्यांनी स्पष्टपणे संदेश देखील या ट्विटमध्ये लिहिलेला आहे की इस्रायलने एक मोठी चूक जी आहे ती केलेली आहे आणि याचे परिणाम जे आहेत ते त्यांना भोगावे लागणार आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पश्चिम आशियामध्ये जी काही युद्ध सुरू झालेलं आहे ह्याचे परिणाम जे आहे किंवा हे युद्धाची तीव्रता जी आहे अत्यंत भीषण स्वरूपात असल्याचं देखील बोलले जाते। त्यामुळे संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण पसरलंय। ठीक, धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी। तर खामेनींच्या एक्स अकाउंटवरून ही पहिलीच पोस्ट करण्यात आलेली आहे त्यांच्या निधनानंतरची।